नमस्कार. माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय का? प्लीज कमेंटमध्ये सांगा मला. माझा आवाज जर आपल्यापर्यंत येत असेल, तर आपण आजच्या व्याख्यानाला सुरुवात करूया. अ, माझा जर आवाज आपल्याला येत असेल, तर प्लीज मला कमेंटमध्ये कळवा. बरं. आदिशक्तीशी तुळजा भवानी, परमादरणीय, परमपवित्र मातृभूमी माता भारती आणि या हिंदू राष्ट्राच्या पुनरुत्थानाचं स्वप्न पाहणारे, या हिंदू राष्ट्राच्या उन्नतीचं, आपल्या समाजाच्या उन्नतीचं स्वप्न पाहणारे, त्यासाठी अनेकदा प्रयत्नशील असणारे, एवढंच नाही तर किमान या राष्ट्राला माझ्याकडून त्रास होऊ नये आणि या राष्ट्राची प्रगती व्हावी एवढा तरी विचार करणारे उपस्थित आपण सर्व सज्जन भारतीय बंधू आणि भगिनींनो, वंदे मातरम. आज अतिशय महत्वाची अशी राष्ट्रीय तिथी आहे. होय, राष्ट्रीय तिथी मी याकरिता म्हणतो कारण ज्या महामानवाचं आजच्या दिवशी 1883 मध्ये जन्म झाला, त्या महामानवाने जे जे लिहिलं, आपल्या कविता असो, नाटक असो, साहित्य असो, किंवा जे जे काय ते बोलले, किंवा जे जे त्यांनी कृती केली आणि इतरांना उपदेश केला, इतरांना प्रेरणा दिली, ते सर्व काही होतं ते आपल्या भारत मातेसाठी, आपल्या या देशासाठी, आपणा सर्वांसाठी. त्या महामानवाने अनेकदा आपल्याला अनेक गोष्टींमध्ये उपदेश केले. असं एकही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये या माणसाने आपले विचार व्यक्त केले नाहीत. भविष्य काळाची पावलं जाणून त्याच्यावर काय आपण मार्ग काढू शकतो हे सर्व त्यांनी आपल्याला सांगितलं, पण दुर्दैवाने आपण त्या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही आणि त्यामुळे आपण फटके खाल्लेत. होय, अक्षरशः आपण फटके खाल्लेले आहेत. या महामानवाने आपल्याला एक महत्वाचा उपदेश केला, तो म्हणजे सैनिकीकरणाचा. होय, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नाशिक विभागाने आज मला तुमच्यासमोर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सैनिकीकरणाचं धोरण आणि आजची म्हणजे आताची सद्यस्थिती काय आहे, त्यामध्ये सैनिकीकरणाच्या धोरणाचा काय उपयोग होऊ शकतो किंवा काय गरजेची आहे ती, हे मांडण्यासाठी तुमच्यासमोर आज मला निमंत्रित केलं आणि त्यासाठी हा एवढा महत्त्वाचा विषय तुमच्यासमोर मांडण्यासाठी मला निमंत्रित करण्यासाठी मी त्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. सावरकरांनी आपल्याला काय सांगितले की भविष्य पहा, ऐक भविष्याला, भव्य भीषण आला, विगता भयहता वर्तमान काला, कोटी कोटी हिंदू जाती चालली रणाला. सावरकर असं का म्हणतात की रणाला चाललं होतं आपण भविष्यामध्ये? तर ते म्हणतात आपण इतकी लोक आहोत, एक एक टाज होतोय. हा हात बघा, ही बोट अशी सुट्टी सुट्टी दिसत आहेत, पण एक एक टाज होतो, होऊन याची एक चितो, कोटी कोटी हिंदू जाती सज्ज या क्षणाला, असं सावरकर म्हणतात. ते पुढे असंही म्हणतात की सहनशीलता स्तंभ, तडकुनी विक्राळ जृंभ, अंगी संचरे नृसिंह, हानितची घणाला, प्रगटत असे नव नृसिंह, हानिता घणाला. आत्ताच नृसिंह जयंती होऊन गेली. आपण नृसिंहाकडून काय शिकलो हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. सावरकरांनी नृसिंह पूजन का करावं हे सांगितलंय, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. त्यानंतर ते म्हणतात की आजवरी छळ करीसी, जो जो तू अजी अरिसी, दुःशासन कशिप कंस, गणिन ती कुणाला, सिंहासनी स्थापू देव, प्राणांची देव घेव, आपुलिया अस्तित्वा लावूनीपणाला. आता हे सर्व ऐकल्यानंतर अनेकांना विचार पडेल की सावरकरांना फक्त युद्धच हवं होतं का? शांतता प्रस्थापित करावी असं सावरकरांना वाटत नव्हतं का? किंवा जी लोक अशी म्हणतात की सावरकर केवळ एका गटापुरता विचार करत होते, तर या सर्व गोष्टींना एकच उत्तर आहे, ते त्यांच्या या कवितेतील पुढचं कडवं. ते असं म्हणतात की होऊनिया मुक्त स्वतः, करील मुक्त ती जगता, ममतेच्या समतेच्या सुजन रक्षणाला चालली रणाला. ममतेचं, समतेचं, बंधुत्वाचं, प्रेमाचं जर राज्य स्थापन करायचं असेल तर शस्त्र उघाडणं हे अतिशय क्रमप्राप्त आहे, अतिशय महत्वाचं आहे. एवढंच काय, ते आपल्या पूर्ण इतिहासातील अनेकांची उदाहरणं सांगतात. स्वतः श्रीकृष्णांनी आपल्या गीतेमध्ये सांगितलंय, गीता कोणाला पाठ असेल कोणाला पाठ नसेल तो वेगळा मुद्दा आहे, पण गीतेतली काही श्लोक असतात जे आपल्याला नेहमी पाठ असतात, कुठून कुठून आपण ऐकत असतो. त्यामध्ये एक श्लोक आहे की परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम, आणि मग
धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. स्वतः भगवान श्रीकृष्ण म्हणतात की परित्राणाय साधूनाम, म्हणजे सज्जनांचं, चांगल्या लोकांचं परित्राण म्हणजे त्यांचं संरक्षण करण्यासाठी. आणि एवढंच नव्हे, आता मी त्यांचं संरक्षण केलं, पुढे काय? जे लोक आता त्यांना त्रास देतात त्यांच्यापासून मी आत्तापुरता त्यांचं संरक्षण करेल, परंतु यानंतर सुद्धा ते त्यांना त्रास देतील, म्हणून विनाशायच दुष्कृताम. आणि मग या सगळ्या झाल्यानंतर त्या दुष्टांना आपल्या टाचाखाली चिरडल्यानंतर जे होईल, धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, असं प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण आपल्याला म्हणतात. आपल्या अखंड भारताचा दैदिप्यमान इतिहास पाहिला तर त्यांची पानं रक्ताने लिहिलेल्या शाहीने भरलेली आहेत. होय, ते रक्त आमच्या पूर्वजांनी सांडलं, ते दुष्ट लोकांचं, आणि ते सांडल्यानंतर आपल्या स्वतंत्रतेची सोनेरी झालर त्यांनी त्या आपल्या इतिहासाच्या पानावर ओढलेली आपल्याला दिसते. सावरकरांनी हा संपूर्ण इतिहास वाचला होता, म्हणून त्यांनी जी शपथ घेतली ती अतिशय महत्वाची शपथ घेतली. एक लक्षात घ्यायला हवा की हा माणूस बॅरिस्टर नंतर झालाय, बऱ्याच काळानंतर झालाय, पण लहानपणी चापेकरांच्या पराक्रमानंतर या माणसाने, या मुलाने, या लहान विनायकाने जी शपथ घेतली आहे ती काय आहे? अतिशय सूक्ष्मपणे विचार करणारी ही गोष्ट आहे की भारताच्या स्वातंत्र्याकरिता सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून शत्रूस मारिता मारिता मरे तो झुंजेन, असं सावरकर म्हणतात. असं का म्हणतात सावरकर? सशस्त्र क्रांतीचा विचार या मुलाच्या मनात आला कुठून? जेव्हा शस्त्रबंदी आपल्या देशात लागू झाली होती तेव्हाचा हा काळ, आणि अशा काळात एका लहान मुलाच्या, भगूसारख्या एका खेडेगावातल्या एका मुलाच्या मनात सशस्त्र क्रांतीचा विचार येतो. तो कशामुळे येतो? आणि तो आल्यानंतर तो बलिदान फक्त देणार नाही असं म्हणतो की भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी आज बलिदानाची आवश्यकता आहे, पण केवळ बलिदानाची आमची आई तहान दिली नाहीये, तिला आमच्या मुलांचं रक्त नकोय तिच्या, तर शत्रूचं रक्त सांडून त्याचा अभिषेक तिच्यावर घालायचा आहे, म्हणून मारिता मारिता मरे तो झुंजेन, असं सावरकर या ठिकाणी म्हणतात. ही शपथ त्याने स्वतःहून तर घेतलीच, पण पुढे अनेकांना ती दिली. त्यांच्या प्रेरणेने कार्य केलेले मदनलाल डिंगरा असतील लंडनमध्ये, त्यानंतर इकडे कान्हेरे, कर्वे, देशपांडे असतील, खुदिराम बोस यांनी पहिला बॉम्बस्फोट या इंग्रज व्याप्त भारतामध्ये घडवून आणला. आपल्याला माहिती आहे खुदिराम बोस यांनी तो घडवून आणला, आणि त्यांच्यासोबत प्रफुल्ल चाकी यांनी. ही बॉम्बची विद्या भारतात कोणी आणली? तर सावरकरांनी आणि बापटांनी आणली. त्यांच्यामुळे हा बॉम्बचं हे इथे आलं. आणि हे सर्व होत असताना इंग्रजांची आधीच वाकडी नजर सावरकर बंधूंवर होती, केवळ स्वातंत्र्यवीर सावरकरांवर नाही तर सावरकर बंधूंवर होती. आणि कुठून तरी पुरावा काढून या तिन्ही बंधूंना त्यांनी अटकेत टाकलं. सर्वात पहिला बाबाराव सावरकर म्हणजे गणेशपंत सावरकर यांना 1909 साली अंदमानला पाठवलं. त्यानंतर 1910 साली स्वातंत्र्यवीर सावरकरांवर डिसेंबर महिन्यात एक खटला चालला आणि 1911च्या जानेवारी महिन्यात एक खटला चालला. या दोन खटल्यांमध्ये 25 वर्षाची त्याची शिक्षा झाली. आता तुम्ही म्हणत असाल सैनिकीकरणाचा विषय हे आलं कुठून? मुद्द्यावर या, पण हा सुद्धा सैनिकीकरणाच्या मध्ये येणारा मुद्दे आहेत. कारण सशस्त्र क्रांती, सैनिक म्हणजे काय? केवळ फक्त एक गणवेश घातलाय, हातात शस्त्र घेतलंय, बॉर्डरवर उभा आहे आणि शत्रूला नाश करण्यासाठी असं तो सज्ज आहे, त्यालाच फक्त सैनिक म्हणत नाही. तर आपल्या लोकांच्या संरक्षणासाठी, आपल्या मातृभूमीच्या संरक्षणासाठी आर्तरक्षणार्थ घेती शस्त्र देव ही कर, असं सावरकर म्हणतात. तर म्हणून मदनलाल डिंगरा असो, त्यांच्या पूर्वी शिवाजी महाराज असो, अनेक अगदी रामचंद्रांपासून कृष्णापासून अनेक लोक ही या भारत मातेचे सैनिक आहेत. आणि अर्थात यानंतरचा आपण इतिहास सावरकरांचा पूर्वार्ध आपल्याला माहिती असतो. मग सावरकरांनी जेव्हा ते 1911 साली त्यांना अंदमानला पाठवण्यात आलं, तेव्हा त्यांनी इथे आपल्या लहान भावाशी जो पत्रव्यवहार केलाय तो अतिशय वाचण्यासारखा पत्रव्यवहार आहे. त्यांनी आपल्या घरच्यांची चौकशी त्या पत्रव्यवहारामध्ये केलीच आहे, पण देशामध्ये आता काय चालू आहे याचा सुद्धा आढावा घेण्यासाठी ती माहिती मला पोचव अशी तार ते आपल्या लहान भावाला करतात. 1914 साली आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रथम विश्वयुद्ध सुरू झालं आणि तेव्हाच लोकमान्य टिळकांना मंडाले येऊन सोडलं. मी पूर्वी एकदा म्हटलं होतं की लोकमान्यांच्या पूर्वी अनेक राष्ट्रीय पुढारी होऊन गेले, परंतु राष्ट्राने स्वीकारलेला पहिला राष्ट्रीय पुढारी म्हणजे लोकमान्य टिळक. आणि आम्हाला आता सैन्याची गरज आहे हे जाणून ब्रिटिशांनी लोकमान्यांना सोडलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या लोकांना समजावा आम्हाला मदत करण्यासाठी. लोकमान्य म्हणाले
की आम्ही तुम्हाला मदत करू, पण त्या बदल्यात आम्हाला काय मिळणार? आमच्या मुलांना सैन्यामध्ये मोठी पदं दिली गेली पाहिजेत, आमच्या तरुणांना राजकारणांमध्ये अधिकार दिला पाहिजे, या समाजामध्ये आम्हाला अनेक प्रकारचे स्वातंत्र्य दिले गेले पाहिजे. जर ती अट तुम्ही मान्य करणार असाल तर आम्ही तुम्हाला सैन्यामध्ये आम्ही भरती होऊन तुम्हाला विश्वयुद्धात मदत करू. इंग्रजांनी ते मानलं. आपले अनेक लोक सैन्यामध्ये शिरले. सावरकरांनी आपल्या भावाला कळवलं आहे की ही संधी आपण दवडली नाही पाहिजे. भारताला स्वातंत्र्य मिळवण्याचं जर काम जर कधी होणार असेल तर ते विश्वयुद्धाच्या दरम्यान होणार आहे आणि ही संधी आपण दवडली नाही पाहिजे. आपण मोठ्या प्रमाणात सैन्यात शिरलं पाहिजे, आपण सैन्य प्रशिक्षण घेतलं पाहिजे, लोकमान्यांच्या सोबत अनेक कामं केली पाहिजे. तसं सावरकर तिकडून म्हणतायत. अंदमानमध्ये स्वतःची काया चिचत असताना, अक्षरशः रक्तबंबाळ त्यांचे हात आणि सगळं होत असताना, मानसिक छळ होत असताना हा माणूस सशस्त्र क्रांतीचा विचार तिकडेही करतोय. म्हणजे किती महत्वाचं होतं हे सर्व, हे आपल्याला इकडे लक्षात येईल. 1918 मध्ये प्रथम विश्वयुद्ध संपलं आणि लोकमान्य टिळक लंडनला गेले. अर्थात तेच पहिला चिरोल खटल्यासाठी तिकडे गेले आणि नंतर त्यांना जाऊन अनेक जण तिकडे भेटले. म्हणजे बिपिनचंद्र पाल इथून त्यांच्यासोबत गेले, डॉक्टर वेलकर, डॉक्टर साठी इथून गेले, सरोजिनी नायडू होते, हॉर्निमन होते, त्यानंतर नचिम केळकर होते, नाम जोशी होते. अशी बरी मोठी फळी तिकडे गेली आणि तिकडे आपले लोकांचे मुद्दे, आपले जे काही स्वातंत्र्य आपल्याला हवंय त्याची मागणी त्याने तिकडे पार्लमेंटमध्ये मांडली. एवढं पार्लमेंट फक्त मांडलीच नाही तर तिकडे जी चळवळी सुरू होत्या तिकडे सुद्धा त्याने सहभाग घेतला. पण दुर्दैव असं आपलं की 1920 साली लोकमान्य टिळकांचं निधन झालं आणि ह्या सगळ्या गोष्टी मागे पडल्या. स्वातंत्र्यवीर सावरकरांची अंदमानातून सुटका झाली 1921 साली. हे त्यांच्या सुटकेचं शताब्दी वर्ष आहे. 2 मे हा दिवस त्यांच्या सुटकेचा आणि त्यांच्या बंधूंच्या सुटकेचा. परंतु मला प्रामाणिकपणे असं वाटतं की जर सावरकर तेव्हा भारतात असते, जेव्हा लोकमान्य हे सगळं काम करत होते, तर या 2 तेजस्वी व्यक्तींनी असं काहीतरी काम करून ठेवलं असतं की कदाचित नव्हे तर नक्कीच स्वातंत्र्य आपल्याला फार लवकर प्राप्त झालं असतं आणि देश चांगल्या शासकांच्या हातात गेला असता. परंतु दुर्दैवाने ते सगळं झालं नाही. 1921 साली सावरकर सुटले तिथून. सावरकर त्यानंतर बऱ्याचशा तुरुंगामध्ये होते आणि 1924 मध्ये ते स्थानबद्धते रत्नागिरीला गेले. त्यांना सोडण्यात आलं रत्नागिरीमध्ये. पण स्थानबद्धते सोडणं म्हणजे काय? 2 त्यांच्यावर अटी टाकल्या. एक अट अशी होती की तुम्ही प्रत्यक्ष राजकारणात भाग घ्यायचा नाही आणि दुसरी अट की रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा ओलांडून तुम्ही बाहेर कुठे जायचं नाही. बघा हा, रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा ओलांडून कुठे बाहेर जायचं नाही असं म्हणतायत. पण पहिली अट अशी आहे की तुम्ही राजकारणात भाग घ्यायचा नाही. अहो, ज्याचं अवघं आयुष्य इंग्रजांशी लढण्यात गेलं, अनेकांना प्रेरणा देण्यात गेलं, अशा माणसाला तुम्ही एवढ्याशा बंधनामध्ये कसं बांधून ठेवू शकतात? ते बांधून राहिलेच नाही. बरंचसं काम तिकडे म्हणजे समाज सुधारण्याचं आणि इतर काम तर सावरकरांनी केलंच आहे. पण आजचा मुद्दा आपण जो मांडतोय सैनिकीकरणाचा, ते सुद्धा काम सावरकरांनी तिकडून केलंय. अनेक संस्थानिकांना त्यांनी पत्र लिहायला सुरुवात केली. का संस्थानिकांना पत्र लिहायला सुरुवात केली? कारण भारतामध्ये तेव्हा अनेक संस्थानिकं होती आणि त्याच्यामध्ये काही मोजके संस्थानिक सोडल्यास इतर सगळे ब्रिटिशांच्या राज्याखाली आपण आहोत ह्याच्यातच आनंदी होते, खुश होते. तर असे संस्थानिक जर राष्ट्रभक्त झाले तर आपोआप त्यांची प्रजा आणि त्यांचं सैन्य हे राष्ट्रभक्त होईल. आणि एकदा काय राष्ट्रभक्तीचं स्फुल्लिंग आपल्या मनात पेटलं की मग पुढे आपल्याला भारताच्या स्वातंत्र्यासाठी या सर्वांचा उपयोग करून घेता येईल. एवढा किती दूरचा विचार करतो हा माणूस. एवढी सगळी हाल अपेष्टा सोसून सुद्धा किती दूरचा विचार करतो हा माणूस. आणि या सगळ्यांचं एक महत्वाचं उदाहरण म्हणजे नेपाळी आंदोलन. नेपाळी आंदोलन सावरकरांनी तिकडून छेडलं. सावरकर जेव्हा लंडनला होते 1908 मध्ये, तेव्हा तिथला एक पंतप्रधान नेपाळचा चंद्र शमशेर जंग बहादूर हा त्यांना तिकडे भेटला. सावरकरांनी तिकडे त्याला सांगितलं होतं की आपण सगळे एक आहोत, कारण त्याच्या आधीच नेपाळची सीमा इंग्रजांनी वेगळ्या केल्या होत्या भारतापासून. तर तरी आपण एकत्र आहोत, कारण इंग्रजांच्या नकाशामध्ये जरी आपल्या सीमा वेगळ्या असल्या तरी निसर्गाने ज्या सीमा आपल्याला आखून दिल्या आहेत त्यानुसार नेपाळचं आणि आमचं भारताचं नातं कधीच तुटू शकत नाही. नेपाळ हा भारताचा शेजारी देश नाही तर हा भारताचा अविभाज्य अंग आहे असं सावरकर म्हणतात. आणि इकडे तेव्हा तर त्याने काय ऐकलं नाही, परंतु रत्नागिरीत असताना त्यांनी नेपाळला सुद्धा हे केलं. आता नेपाळ कुठे
रत्नागिरी कुठे? पण रत्नागिरीच्या स्थानबद्धतेत असताना या माणसाने अक्षरशः आपल्या लेखणीच्या जोरावर अवघा नेपाळ प्रदेश हादरवून सोडला. नेपाळच्या राजाला याची दखल घ्यावी लागली. तो हिंदू, आपण एकाच मायभूमीचे पुत्र आहोत ही जाणून नेपाळच्या राजाला करून दिली सावरकरांनी, आणि त्याने गोरखा रेजिमेंट तिकडे उभी केली. आपल्या लोकांना सशस्त्र केलं तिकडे. सावरकरांच्या या पत्रांचा जो आढावा आहे हा त्याने घेतलाच त्या राजाने. सावरकरांकडे असणाऱ्या आसपास असणाऱ्या इतर वृत्तपत्रांनी, मासिकांनी, अनेकांनी त्याचा आढावा घेतलाच, त्याची दखल घेतलीच. पण या व्यतिरिक्त नेपाळमधल्या वृत्तपत्रांनी, तिथल्या अंकांनी आणि इतर सगळ्या अंकांनी सुद्धा याचं दखल घेतली. हे विशेष आहे. हे अवघं कार्य सावरकरांनी रत्नागिरीमध्ये उभं केलं होतं. सावरकरांनी तिकडे कविता रचल्या अनेक. एवढंच नव्हे तर सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून जे ते म्हणतायत, ते सशस्त्र क्रांतीमध्ये तुम्ही शिरा असं सावरकर तिकडे म्हणतायत. राजकारणामध्ये प्रवेश घ्यायचा नाहीये किंवा काम करायचं नाही हे मान्य, पण खुल्या पद्धतीने नाही, छुप्या पद्धतीने आपण हे करू. सावरकरांची अनेक भाषणं तिकडे झाली. एका शिरगाव म्हणून जे गाव आहे रत्नागिरी जवळ, तिकडे शिवजयंतीच्या एका भाषणात सावरकर म्हणतात की आपण छत्रपती शिवरायांचा वंश सांगतो, शिवरायांचं रक्त आपल्या धमण्यांमध्ये फिरते आहे, वाहते आहे, तर तुम्ही आज एक शपथ घेतली पाहिजे की या पुढे येणारा काळ तुम्ही सबल व्हाल. लाठीकाठी, दाणपट्टा आणि तत्सम इतर युद्धाचे प्रकार शिकवणारे, शस्त्र प्रशिक्षण देणारे आखाडे आज उभे राहिले पाहिजेत असं सावरकर तिकडे म्हणतात. दुसरी गोष्ट ते म्हणतात की छत्रपतींचा आपण वंशज असाल तर अस्पृश्यता मी मानणार नाही असं तुम्ही आपल्या मनाशी निश्चित केलं पाहिजे आणि सर्व बांधवांना एकत्र घेऊन काम केलं पाहिजे. त्यानंतर ते म्हणतात की स्वदेशी, जेवढं शक्य आहे तेवढी स्वदेशीचा मी वापर करेल, हा सुद्धा विचार आपण मनात आणला पाहिजे आणि ह्याचा निश्चय केला पाहिजे. हे एक भाषण झालं. अशी अनेक भाषणं त्यांची झाली. एवढंच काय, सामान्य माणसांनाच नाही तर स्वतः डॉक्टरांच्या कॉलेजात जाऊन, नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन सावरकरांचं एक तिकडे भाषण होतं. ते संपूर्ण भाषण काय सांगत बसणार नाही तुम्हाला. त्यामध्ये ते असं म्हणतात की ज्याला धाडसी आणि कर्तृत्व करणारं जे काही म्हणतात ज्या गोष्टीला, तसं काही कार्य करण्याचं कर्तृत्व किंवा जे काही कर्तव्य हे तुमचं आता आहे. तुम्ही तरुण आहात. जगाची प्रगती जर कोणी केली असेल तर ते असाधारण बुद्धिमत्ता असणाऱ्या लोकांनी केली आहे आणि असंच तुम्ही काहीतरी कार्य केले पाहिजे. पण ते जर तुम्ही करत असाल तर त्यासाठी तुम्ही आधी सबळ झालं पाहिजे. शस्त्र प्रशिक्षण तुम्ही घेतलं पाहिजे आणि शस्त्र प्रशिक्षण तुम्ही घेत असताना काय सांगावं पुढे तुम्हाला, तुम्ही वैद्यकीचं काम करत असताना अशी कोणती परिस्थिती आली की सैन्यात तुम्हाला शिरावं लागलं, तर तिकडे असं नको व्हायला की मला शस्त्र चालवता येत नाही, त्यामुळे तुम्ही आता शस्त्र शिकून घ्या. म्हणजे समाजातल्या प्रत्येक स्तराच्या, प्रत्येक क्षेत्राच्या लोकांना सावरकर असं म्हणत होते. पण हे काय फक्त पुरुषांसाठी होतं का? तर नाही, हे स्त्रियांसाठी सुद्धा होतं. एका स्त्रियांच्या सभेत सावरकर म्हणाले, वनितांनो विदुला व्हा. विदुलाची कथा तर आपल्या सर्वांना माहिती आहे. महाभारतामध्ये एक अशी कथा आहे विदुलाची की संजय तिचा मुलगा होता आणि तो संजय युद्धावरून पळून परत घरी आला, रडत रडत परत घरी आला. विदुराने तिला विचारलं की काय झालं रे, असं पळत का आला आणि काय, म्हणजे काय परिस्थिती काय झाली. तर त्याने जे काही हकीकत तिला सांगितली आणि ती म्हणाली, तू माझा पुत्र आहेस, तू जगला तर मला आनंदच वाटेल, पण तू असं पळून येणं हे काही योग्य नाही. मी तुला आधीच सांगितलं की तू जगला तर मला आनंद वाटेल, पण तू जर या आपल्या राष्ट्रासाठी लढता लढता शहीद झाला, हुतात्मा तू पत्करलं, तर तुझं शव खांद्यावर घेताना, तुझं ते शव पाहताना माझ्या डोळ्यातून आसवं येतीलच, अश्रू येतीलच, पण ती अश्रू अभिमानाची असतील, स्वाभिमानाची असतील, गर्वाची असतील, हे तू लक्षात ठेव आणि तू हे काम कर. तर हे सावरकर तिकडे सगळ्यांना सांगतात की असंच होत. आपले पती, आपली मुलं यांना तुम्ही प्रेरणा द्या. स्त्रियांनो, स्त्री अबला नाहीये. आपल्याकडे अनेकदा म्हटले स्त्री अबला नाही. स्त्रियांना असं वाटतं की मी नाजूक आहे आणि हेच माझं सौंदर्य आहे. पण सावरकर त्या भाषणात म्हणतात की नाजूकता ही स्त्रियांचं सौंदर्य नाही, तर सबळ स्त्री, सुदृढ स्त्री हेच तिचं खरं सौंदर्य आहे. आपण सीतेचं सरितेत आपण आहोत, जिजाबाईंच्या सरितेत आपण वाहत आहोत, राणी लक्ष्मीबाईंच्या सरितेत आपण वाहत आहोत. आज मला तुम्ही एक गोष्ट सांगा, ती
स्त्री सुंदर आहे वगैरे असे कितीतरी ते गुण आहेत, नाजूक आहे वगैरे वगैरे असे किती स्त्रिया आपल्या स्मरणात आहेत. पण सीतेसारखी स्त्री जिला रामाने सांगितलं होतं की दंडकारण्यात गेल्यावर एवढ्या सगळ्या आपल्या गोष्टी जे भीषण परिस्थिती उद्भवणार आहे तिकडे, ती सगळ्यांची कल्पना रामाने आधीच तिला दिलेली होती. पण हे सगळं ऐकून सुद्धा सीता रामांबरोबर गेली तिकडे पुढे. जिजाबाईंनी आपले पती शहाजीराजांना तर सहाय्य केलंच, पण ते नसताना शिवाजी महाराजांना राष्ट्रोन्नतीसाठी घडवलं, शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांना, राजाराम महाराजांना घडवलं. राणी लक्ष्मीबाई किती हलकल्लोळ माजल्या चहूकडे, आणि छोट्याशा दामोदराला पाठीशी बांधून ती राणी, ती बाई त्या घोड्यावर स्वार होऊन सर 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 येणाऱ्या प्रत्येकाला कापत सुटली. आणि या जिजाऊंच्या, राणी लक्ष्मीबाईंच्या सरितेत आपण वाहत आहोत. त्यांचीच तुम्ही पुत्री आहात, आणि हे काम तुम्ही अवश्य केलं पाहिजे. आपल्या पतीला किंवा आपल्या मुलांना तुम्ही प्रोत्साहन द्याच, पण गरज पडली तर रणचंडिकेसारखं तांडव करायलाही मागे पुढे बघू नका, असं सावरकर तिकडे म्हणतात. आणि त्या स्त्रियांना सुद्धा या सैनिकीकरणाच्या शिक्षणात अग्रेसर करण्याचं मार्गदर्शन करतात. एवढंच नव्हे तर आज तुम्हाला एक अति महत्वाची गोष्ट सांगतो की सावरकरांनी फक्त इतरांना उपदेश नाही केले, तर स्वतःच्या घरात आपल्या स्वतःच्या मुलाचं नाव सुद्धा सावरकरांनी विश्वास ठेवलं. पानिपतमध्ये जो विश्वास पडला, त्या पराक्रमाला जागून सावरकरांनी त्याचं नाव विश्वास ठेवला. विश्वासरावांच्या पहिल्या मुलीचं नाव त्याने विदुला ठेवलं. ही कथा आपल्या डोळ्यासमोर ठेवून की ती सुद्धा काहीतरी पराक्रम करेल, ती सुद्धा आपल्या येणाऱ्या पिढीला प्रोत्साहित करेल. आणि हे सर्व तिकडे सुरू होतं तेव्हा भगतसिंग सुद्धा त्यांना तिकडे जाऊन भेटले होते. भगतसिंगांची एक गोष्ट सांगतो की त्यांनी स्वतः 1857 स्वातंत्र्य समर जे सावरकरांनी लिहिलं, ते स्वातंत्र्य समर हे भगतसिंगांनी त्याची आवृत्ती काढली आणि आपल्या लोकांमध्ये वाटली. ते पुस्तक अक्षरशः त्या काही नव्हे, आताही अनेकांची क्रांती गीता आहे, ती वाचा आपण अवश्य. त्यामध्ये काय ज्वलंत आणि प्रेरक विचार सावरकरांनी मांडले हे आपल्याला आवश्यक आहे. एकदा आचार्य यात्रेने, ही नंतरची गोष्ट आहे, आचार्य यात्रेंना एकदा सावरकरांनी ते पुस्तक भेट म्हणून पाठवलं होतं. प्रतिक्रिया लिहिताना, त्यांची भाषा आपल्याला माहिती आहे, प्रतिक्रिया देताना आचार्य यात्रे असे म्हणाले की सावरकरांचं डोकं फिरलंय. वाईट अर्थाने नाही, चांगल्या अर्थाने फिरलंय. कारण त्या पुस्तकं वाचल्यानंतर आचार्यांना असं वाटलं की फक्त हे पुस्तक वाचलं की आज अवघा हिंदुस्थान पेटून उठेल एवढं सामर्थ्य त्या पुस्तकामध्ये होतं. तर त्या अशा पुस्तकाची आवृत्ती भगतसिंगांनी काढली, त्या आपल्या लोकांमध्ये वाटली की त्यातून लोकांनी प्रेरणा घ्यावी. खरं तर सावरकर बंधूंचं या सर्व मंडळींशी संपर्क होता. राजगुरूंना आपलं अमरावती, जे विदर्भामध्ये अमरावती जे शहर आहे तिकडे हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आहे, त्या व्यायाम प्रसारक मंडळामध्ये जाण्याचा सल्ला राजगुरूंना हा बाबांनी दिला होता, बाबाराव सावरकरांनी दिला होता. आणि हे मी नाही म्हणत आहे किंवा इतर इतिहासकार नाही म्हणत आहे, तर स्वतः राजगुरूंचे बंधू असं म्हणतायत. त्यांनी ते एक पत्र लिहिलंय त्या व्यायाम प्रसारक मंडळाला, त्याच्यामध्ये ते असा उल्लेख करतायत. एवढंच नव्हे तर भगतसिंग आणि राजगुरू हे डॉक्टर नारायणराव सावरकर यांच्या घरी राहायला होते, त्यांच्या आश्रयाखाली होते. दुर्गा भाभी ज्या या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांच्या भगतसिंग आणि त्या मंडळींसोबत होत्या, त्या सुद्धा डॉक्टर नारायणराव सावरकरांच्या घरी काही काळ राहायला होत्या. त्यांचं संरक्षण डॉक्टर सावरकरांच्या पत्नी हरिदिनीबाई, शांताबाई यांनी केलेलं आहे. म्हणजे त्यांचं पूर्वीचं नाव हरिदिनी आणि लग्नानंतर शांताबाई. तर त्यांनी हे त्यांचं संरक्षणाचं काम तिकडे केलंय. असं पूर्ण सेतू हिमाचल सगळ्यांना पेटवण्याचं काम, आपल्या स्वातंत्र्यासाठी उठवण्याचं काम सावरकर इकडे करत होते. एवढ्यातच 1937 साली सावरकरांची तिकडून सुटका झाली. यापूर्वी जेव्हा 1931ला भगतसिंग आणि सुखदेव आणि राजगुरू यांना जेव्हा फाशी देण्यात आली, जी त्यांनी बलिदान केलं, त्याची माहिती जेव्हा सावरकरांना कळाली तेव्हा सावरकरांनी त्याच्यावर कविता रचली आहे. आणि केव्हा रचली नाहीये तर स्थानपद्धतीत असताना, स्वतःवर बंधने असताना ती कविता त्यांच्या लोकांनी, युवकांनी पाठ केली आणि ते दुसऱ्या दिवशी प्रभात फेरीमध्ये गाऊन ते त्या भगतसिंगांना आदरांजली वाहिली. फक्त आदरांजलीच नाही वाहिली, तर तुमच्या या बलिदानाचं स्मरण ठेवून आम्ही सशस्त्र क्रांती करू आणि या इंग्रजांना इथून पिटाळून लावू, असं त्यांनी त्या कवितामध्ये लिहिलं होतं. ती सर्व शपथ त्या काळच्या तरुणांनी घेतली. 1937 साली आपल्याला माहिती आहे सावरकर अंदमान रत्नागिरीतून सुटले, स्थानपद्धतीतून सुटले. आणि त्याच साली एक अतिशय महत्वाचं नाव सैनिकीकरणामध्ये घ्यावं असं वाटते मला, ते म्हणजे डॉक्टर बाशी मुंजेंचं. डॉक्टर मुंजेंनी त्याच वर्षी भोसला मिलिटरी स्कूल सुरू केली नाशिकमध्ये. सशस्त्र युद्ध म्हणजे शस्त्रबंदी ज्या काळात होती त्या काळामध्ये एक शाळा सुरू करून किमान आपल्या मुलांना शस्त्र आपण शिकवू
या हेतूने डॉक्टर मुंजेंनी ती शाळा सुरू केली. असे अनेक लोक होती. त्यानंतर स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळात सावरकरांचे पुतण्या म्हणजे विक्रमराव सावरकर यांनी सुद्धा मुरबाड येथे महाराष्ट्र मिलिटरी स्कूल स्थापन केली सावरकरांचं सैनिकीकरणाचं धोरण लक्षात ठेवून. आणि याच वर्षी 19 नोव्हेंबर 1937 साली सावरकरांच्या अनेक ठिकाणी, सावरकर आता सुटलेच होते, पूर्वी जे स्थानाबद्धतेत असताना शांत बसले नाही ते सुटल्यावर कसले शांत बसतात, त्यांच्या अनेक ठिकाणी भाषणं आणि लोकांना, युवकांना प्रेरित करणं सुरूच होतं. आणि ह्याच्यामध्ये सावरकरांनी जे एक भाषण दादरला केलं, लोकमान्य स्वराज्य पक्ष आणि हिंदू महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने जे एक सभा दादरमध्ये झाली, त्या दादरमधल्या त्या भाषणामध्ये सावरकरांनी देशातल्या आणि परदेशातल्या घडामोडींचा आढावा घेतला. हे भाषण इतकं महत्वाचं होतं की त्याच्यावर एका अशा व्यक्तीची प्रतिक्रिया आली की ज्यामुळे भारताचं भविष्य बदलून जाणार होतं. या सभेचं वृत्तांत हा केसरीमध्ये छापून आला दुसऱ्या दिवसाचा. आणि हा केसरी कोणाला मिळाला, कोणापर्यंत पोहोचला, तर जपानमध्ये एक स्वातंत्र्य वीर, एक क्रांतिकारक जो बसला होता, भारतीय क्रांतिकारक म्हणजे राष्ट्रभक्त रासबिहारी बोस, त्यांच्यापर्यंत हा वृत्तपत्र पोहोचला. आणि त्यांनी खरं तर मराठीमध्ये होतं. त्यांचे स्नेही देशपांडे, कारण त्यांनी सावरकरांनी यानंतर पत्र पाठवलं, त्यामध्ये त्या देशपांडेंचा उल्लेख करतात की ते पत्र, ते वृत्तपत्र जरी मराठीत असलं तरी माझे सहकारी देशपांडे यांनी मला ते हिंदीमध्ये भाषांतरित करून समजवलं. आणि ते ऐकल्यानंतर मला असं वाटतंय की तुमच्यासारखे अनेक स्वातंत्र्य सेनानी आज भारतामध्ये जन्माला यायला हवे. तुमचे विचार अतिशय प्रखर आहेत. तुम्हाला केवळ भारतात चालणाऱ्या गोष्टींचं नाही, तर आंतरराष्ट्रीय चळवळींचं, आंतरराष्ट्रीय घडामोडींचं सुद्धा अतिशय सूक्ष्म परीक्षण आहे. किती महत्वाचं पत्र होतं हे संपूर्ण पत्र सावरकर चरित्रात आहे, छापून आलेलं आहे. यानंतर सावरकर आणि रासबिहारी बोसांचे अनेकदा पत्रव्यवहार व्हायचे. त्यानंतर सावरकरांनी जे कविता लिहिली आहे, कारण कसं होतं, तो क्षण हेच असा होता, काळच असा होता की शस्त्रबंध, म्हणजे आम्हाला शस्त्र हातात घेऊनच दिलं नव्हती. 1857ला आपण जे स्वातंत्र्य युद्ध लढलं, त्यानंतर आपण ईस्ट इंडिया कंपनीला मुळापासून उखडून काढलं आणि ईस्ट इंडिया कंपनीने इकडून पळता पाय घेतला आणि इंग्रजांच्या हातात सत्ता आली. तर या सर्व गोष्टींचा एवढा धसका घेतला होता या इंग्रजांनी की त्यांनी शस्त्र आपल्या हातून काढून घेतली. आणि जे काही त्यानंतर जे सशस्त्र उठाव झाले ते लपून छपून कुठून तरी शस्त्र घेऊन तो उठाव करण्यात आले. परंतु या अशा परिस्थितीमध्ये सावरकरांनी एक तिकडे गीत रचलं की तुम्ही सर्व युवकांनी आज शस्त्र घेतलं पाहिजे. असं म्हणतात की शस्त्र पाप आहे, असं खूप चुकीचा प्रचार आपल्याकडे होतोय. त्यांनी आपल्या पूर्वजांचं हेच केलं. ते म्हणतात व्याघ्र नक्र सर्प सिंह हिंस्र जीव संगरी. आता व्याघ्र नक्र सर्प सिंह काय, तर अशी प्राणी आहेतच, पण भारतावर डंक धरून बसलेला जो नाग आहे ब्रिटिश सरकार, याचं हे रूपक होतं. व्याघ्र नक्र सर्प सिंह हिंस्र जीव संगरी, म्हणजे या भूतलावर. आणि त्यापासून जर संरक्षण मिळवायचं असेल तर कसं मिळवणार, त्या शस्त्रशक्तीने मनुष्य हा जगे धरेवरी. आणि यापुढे ते म्हणतात रामचंद्र चाप पाणी चक्र पाणी श्रीहरी, आर्त रक्षणार्थ घेती शस्त्र देवही करी. रामचंद्र त्या वाट बघत बसले नाही की उद्या रावणाचं मनपरिवर्तन होईल, तो सीतेला स्वतःहून माझ्याकडे आणून सोडून जाईल आणि मी त्याला क्षमा करेल आणि आम्ही आनंदात नांदू, असं रामचंद्र बोलत बसले नाही. श्रीकृष्ण हा कंसाचं मनपरिवर्तन होईल, जरासंध शिशुपाल या लोकांचं मनपरिवर्तन होईल, या गोष्टीचा विचार करत बसला नाही. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज मध्ये अनेक विक्रमादित्य असतील असे अनेक राजे होऊन गेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचं मनपरिवर्तन होईल आणि तो आनंदाने आपल्याला स्वीकारेल आणि आपल्याला सोडून देईल, असं कधी विचार केला नाही. त्यांनी शस्त्र उपसले आहे सर्वांच्या विरुद्ध. औरंगजेबाचं मनपरिवर्तन होईल याची वाट संभाजीराजे बघत बसले नाहीयेत. आणि हाच आपला दैदिप्यमान इतिहास आहे. म्हणून सावरकर म्हणतात रामचंद्र चाप पाणी चक्र पाणी श्रीहरी, आर्त रक्षणार्थ घेती शस्त्रदेव ही करी. म्हणून सावरकर म्हणतात की हे सगळं असलं तरी आपण हे का करत नाही आहोत. शस्त्र पाप नाहीये, शस्त्र पाप नासवयेची शस्त्र पुण्य नासवये, इष्टता अनिष्टता ही त्यास हेतूनेच आहे. शस्त्र पापही नाहीये, पुण्यही, अरे निर्जीव गोष्ट आहे ती. असं आपण अनेकदा ऐकतो शिवचरित्रावर जेव्हा जेव्हा व्याख्यानं होतात की शमशेर महत्वाची नाही, पण ज्याने ती शमशेर पकडली आहे ती वज्रमूठ अतिशय महत्वाची असते. त्याचे विचार शमशेर पकडणाऱ्या माणसाचे काय असतात
हे अतिशय महत्वाचं असते, असं सावरकर आपल्या संपूर्ण ह्याच्यामध्ये म्हणतायत की शस्त्र पाप नाश होयची शस्त्र पुण्य नाश आहे, इष्टता अनिष्टता ही त्याच हेतूनेच आहे. आता शस्त्र आपले सैनिकही उचलतात आणि आतंकवादी उचलतात. फरक फक्त एवढा फक्त नाही, खूप मोठा फरक आहे तो, की फरक असा आहे की आतंकवादी हे आपल्याला मारण्यासाठी आणि सर्वत्र विध्वंस करून टाकण्यासाठी शस्त्र उपसतात आणि सैनिक आपले मंडळी त्या आक्रमकाला परतवून लावण्यासाठी आणि ममतेचं समतेचं सुजन रक्षणाला जे सावरकर पूर्वी म्हणाले ते जिकडेही म्हणतात की ते रक्षणासाठी हे शस्त्र उपसतात. त्यामुळे तुम्ही आता शस्त्र उपसलं पाहिजे. शस्त्र पाप नाश वयची शस्त्र पुण्य नाश वय, इष्टता अनिष्टता हे त्याच हेतूनेच हे. राष्ट्र रक्षणार्थ शस्त्र धर्म्यमानी ते जरी, आंग्ल जर्मनी जपान राष्ट्र गृहवरी. आता तो काळ द्वितीय महायुद्ध येऊन ठेपलंय, सावरकरांना माहिती होतं. आणि अशा महायुद्धामध्ये जे बलाढ्य देश आहेत, आंग्ल म्हणजे ब्रिटन, जर्मनी आणि जपान यासारखे बलाढ्य जे देश आहेत, त्यांनी सुद्धा शस्त्र हातात घेतले, त्यांनी सुद्धा राष्ट्र रक्षणासाठी शस्त्र चालवणं हे धर्म मानलंय. आणि तरी सुद्धा भारतातची स्वदेश रक्षणार्थ का तरी शस्त्रकारणी बळेची बंद आमावरी. आम्ही मग का उचलू नये शस्त्र भारताच्या रक्षणासाठी? शस्त्रबंधने करा समस्त नष्ट या क्षणा, शस्त्रसिद्ध वाजणी समर्थ आर्त रक्षणा. असं सावरकर म्हणतात की स्वतःच्या रक्षणासाठी शस्त्र आता उपसलंच पाहिजे. आणि एवढंच न म्हणता, आम्ही पूर्वी जे म्हणालो, सावरकरांचे विचार हे फक्त एका काळापुरता न सीमित राहता पुढे सुद्धा अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारे आहेत. त्याचं उदाहरण सावरकरांनी या कवितेत पुढे बांधून ठेवलंय की व्हावया स्वदेश सर्व सिद्ध आत्मशासना, नव्या पिढी सध्यात्वरे समग्र युद्ध शिक्षणा. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा, तुम्ही डॉक्टर असा, इंजिनियर असा, हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये असा, आता भरपूर आजच्या काळामध्ये भरपूर क्षेत्र उदयास आलेली आहेत आणि पुढेच्या काळातही येतील. त्यात तुम्ही शिक्षण घ्या, चांगल्या हुद्द्यावर पोचा, कारण राष्ट्रोन्नतीसाठी हे सर्व क्षेत्र महत्वाचे आहेत. पण त्याचं संरक्षण करण्यासाठी तुम्ही आधी सदृढ झाले पाहिजेत, तुम्ही आधी सैनिकी शिक्षण घेतलं पाहिजे, असं सावरकर इकडे म्हणतात की व्हावया स्वदेश सर्व सिद्ध आत्मशासना, नव्या पिढी सध्यात्वरे समग्र युद्ध शिक्षणा. आणि हे गीत जनमानसात इतकं लोकप्रिय झालं की लोकांनी अक्षरशः सावरकरांच्या सांगण्यावरून सैन्यात भरती व्हायला सुरुवात केली. सावरकर आपल्याला ब्रिटिशांच्या सैन्यात भरती व्हायला सांगतायत असं म्हणून अनेकांनी सावरकरांवर टीका केली आहे. अनेकांनी सावरकरांनी टीका केली. सावरकरांचे विचार हे मातीमोल ठरवण्याचा प्रयत्न केलाय, पण सावरकरांचे विचार मातीमोल असूच शकत नाही. कारण ही व्यक्ती अशी होती की साक्षात भारत मातेच्या या मातीतून, भारतभूमीच्या या मातीतून साक्षात विश्वकर्मांनी निर्मिलेली, शारदेने बृहस्पतीच्या रंगाने रंगवलेली, सूर्याने आपल्या तेजाने ज्याला सजवलंय, ज्याला आपल्या आभूषणे अर्पण केली आहेत, आणि साक्षात जगज्जननी भवानीने ज्याच्यामध्ये प्राण प्रतिष्ठापना केली आहे, अशी अनादि अनंत अवध्य मूर्ती म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. तर अशा अनादि अनंत अवध्य मूर्तीला कोण छेद देऊ शकेल? अनेकांनी प्रयत्न केला, पण तेच मातीमोल ठरले. सावरकरांचे विचार कधीही मातीमोल ठरले नाही. आणि हे सर्व प्रचार करत असताना 1940 मध्ये अतिशय महत्वाची घटना घडली आहे. एक अशी व्यक्ती ज्यांनी सावरकरांनी काँग्रेसमध्ये सामील व्हावं आणि देशकार्य करावं असं म्हणत होती, त्या व्यक्तीला काँग्रेसचं अध्यक्षपद असूनही त्या व्यक्तीकडे अक्षरशः हकललं गेलं काँग्रेसमधून काही अविचारी लोकांमुळे. आणि ती व्यक्ती 22 जून 1940 सावरकर सदनात आली. काळ कसा असतो बघा, तारखा बघा. 22 जून 1857 साली 1897 साली चापेकर बंधूंनी जो रँड आणि आयसचा वध केला, त्यानंतर 83 वर्षानंतर आज 1940 साली एक अशी व्यक्ती सावरकरांना भेटायला आली की ज्याच्यामुळे भारताचं स्वातंत्र्य फार जवळ येणार होतं. होय, ती व्यक्ती म्हणजे सुभाषचंद्र बोस. नेताजी सुभाषचंद्र बोस सावरकरांना भेटायला आले आणि अनेक विषयांवर त्यांची चर्चा केला. तेव्हा सावरकरांनी राजबिहारींची जी सगळी पत्र आहेत ती सुभाषबाबूंना दाखवली आणि सांगितलं की तुम्ही तरुण आहात, ह्याचे पुतळे उडव, त्याचे पुतळे उडव, हे छोटे छोटे कारवाई तुम्ही आता करत बसू नका आणि इंग्रजांच्या हाती तर बिलकुलच लागू नका. तुम्हाला असं वाटत असेल की मी जर तुरुंगात गेलो तर मग लोकांना प्रेरणा मिळेल. खरं तर आजची स्थिती ही बलिदान करण्याची नाही, तर शत्रूचं रक्त सांडून या देशाला स्वातंत्र्य करून देण्याची आजची घडी आहे.
आणि हे करत असताना सावरकरांनी त्यांना राजबिहारींची सगळी पत्र दाखवली आणि सांगितलं की आता तुम्ही देशाच्या बाहेर जा आणि देशाच्या बाहेरून इंग्रजांवर हल्ला करा आणि मी आणि आमची सगळी मंडळी देशाच्या आतून लोकांना मध्ये जागृती निर्माण करतो. त्यांच्या सल्ल्यानुसार सुभाष बाबू हे जर्मनी आणि इतर ठिकाणी गेले जिकडे प्रथम विश्वयुद्धामध्ये जे बंदी इतर देशांनी भारतीय बंदी जे पकडून ठेवले होते, जे बंदिस्त करून ठेवले होते, त्या लोकांना त्यांनी सोडवणूक केली त्या सर्व लोकांची आणि समुद्र मार्गाने पाणबुडीने त्यांनी जपानकडे कूच केली. जपानमध्ये ते गेले, राजबिहारींना भेटले. राजबिहारींनी तिकडे अखंड मोठी सेना तिकडे उभी केली होती आधीच, इंडियन इंडिपेंडन्स लीग. आणि त्याची आणि हे सर्व क्रांतिकारक जे इतर ठिकाणी सुभाषबाबूंना भेटले, या सर्वांची एकत्र मिळून भली मोठी सेना उभी राहिली, आझाद हिंद सेना. तिथून जपान, सिंगापूर आणि असे बरंच म्यानमार म्हणजे तोच ब्रह्मदेश आणि हे सगळं करत करत ते भारताकडे चलो दिल्ली म्हणून त्याने कूच केली. आणि हे सगळं करत असताना त्या सैनिकांनी किती हाल अपेष्टा सोचल्या. जळू माहिती आपल्याला, माहिती असेल प्रत्येकाला, ते किडा असतो लहानसा. एक असा प्रसंग सुद्धा आहे की अशी परिस्थिती या लोकांवर आली की आजूबाजूने कुठे काही सहाय्यच मिळायला तयार नाही, आम्हाला खाणं नाही, काही नाही. आणि असा एक भीषण ठिकाणी ते लोक असे पोहोचले होते. अशी प्रसंग आहे की तिकडे या जळूंनी या लोकांना आक्रमण केले. पायांना आणि या सगळ्या ठिकाणी हे जळू अक्षरशः चिटकून होते आणि अक्षरशः सगळं रक्त सोसून होते. ह्याच्यामध्ये एक सत्यकथा तुम्हाला इकडे सांगू इच्छितो की मेजर चाफेकर म्हणून, चाफेकर म्हणजे चाफेकर बंधूंशी त्याचा काही संबंध नाही, पण मेजर चाफेकर म्हणून एक गृहस्थ होते, ते या सगळ्या सैन्यामध्ये होते. आणि माझे एक मार्गदर्शक म्हणजे ज्यांना मी अतिशय मनापासून माझा मार्गदर्शक समजतो, ज्यांनी अनेक गोष्टी मला शिकवल्या, असे राष्ट्रीय कीर्तन सम्राट गोविंद स्वामी आपळे यांच्या कन्या, ज्येष्ठ कन्या, राष्ट्रीय कीर्तनकार क्रांतिगीताची महाबळ यांनी मला एक कथा सांगितली मेजर चाफेकरांची. म्हणजे ते ही मंडळी अनेकदा या सर्वांना विचारायची की तुम्ही तुमचा अनुभव सांगा ना, आम्हाला ऐकायचंय. पण ते ही मंडळी नेहमी अशी हसवून तो सोडून द्यायची, हसत ती सगळे मुद्दे सोडून द्यायचे. पण एक घटना चाफेकरांनी त्यांना सांगितली अशी होती की आम्ही सैन्यामध्ये असताना एका बेटावर आम्ही अडकलो आणि त्या बेटावर आम्हाला कुठूनही कोणतंही सहाय्य येत नव्हतं. मग आता करायचं काय, जिवंत राहायचं तर काहीतरी खायला पाहिजे. मग तिकडे जो काय पाला पाचोळा जे काही होतं तरी त्याने संपवलं. आणि एकदा तर अशी परिस्थिती आली की काहीच मिळत नाही, तर शोधकाम सुरू होतं आणि गोगलगायी असतात ना, स्नेल्स, गोगलगाय, यांचा जथ्था त्यांना एका ठिकाणी सापडला. या माणसाने काय करावं, तर तो जथ्थाच्या जथ्था गिळंकृत केला. हे सगळं ऐकल्यानंतर लगेच शिरशिरी या लोकांच्या, म्हणजे जे लोक ऐकू त्यांचे ई असं करायला लागले. मला खात्री आहे करायची तुम्ही ते केलेलं असेल हे मी सांगताना, तर तो प्रसंग काय असेल ते सांगताना, चाफेकर या सगळ्यांना सांगताना. पण चाफेकरांचं या ह्याच्यावर असं उत्तर होतं, मेजर चाफेकरांचं, की आम्ही जर तेव्हा ते खाल्लं नसतं तर आज हे सगळं सत्य कथन करायला मी तुमच्या समोर जिवंत नसतो. असे किती हाल अपेष्ट सर्वांनी सोसलेले आहेत. 1945 साली सुभाषबाबू गुप्त झाले. असं म्हणतात की त्यांचा मृत्यू झाला, असं म्हणतात की ते त्यानंतरही जिवंत होते. पण एवढं मात्र नक्की की 1945 नंतर ते प्रकटपणे कोणासमोर येत नव्हते. पण तिकडेच युद्ध संपलं होतं का, तर नाही. सावरकरांच्या प्रेरणेने, सावरकरांनी जो एवढा मोठा प्रचार केला त्यामुळे जे अनेक लोक सैन्यामध्ये शिरले त्या सर्वांनी, म्हणजे ते नौदलामधले लोक असतील, नौदलामध्ये तर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे स्थापनेपासून जे कार्यवाह होते, पंडितराव गोखले हे सुद्धा त्या नौदलामध्ये होते. यांनी जो इंग्रजांविरुद्ध उठाव केला त्यानंतर त्या इंग्रजांना हे सगळं सोडून जावंच लागलं भारत. आणि या सर्वाचा आढावा आपण नाही, भारतीयांनी नाही, पण एक जापनी पत्रकाराने, लेखकाने घेतलाय. त्यांनी 1954 साली एक पुस्तक प्रकाशित केलं, स्वतः लिहिलं, ते म्हणजे टू ग्रेट इंडियन्स इन जपान. त्यांचं नाव जे जी ओसावा. ते आपल्या पुस्तकामध्ये असं लिहितात, त्यांच्या पुस्तकामधलंच मी तुम्हाला वाचून दाखवते इथे. ते असं म्हणतात, जॅपनीज अटॅक ऑन सिंगापूर बिगेन. The resistance of British Indian force was strong. The Imperial Guards HQ had to encounter many difficulties. The Chief of Indian National Army INA proceeded in front line and talked to Indian officers and soldiers in British Army not to be false to their love of India
and the independence of India is in strong words. Miracle accomplished, and Savarkar's militarization policy in World War II began to shape. याचा साधा सरळ अर्थ असा की सावरकरांनी जे काही लोक सैन्यामध्ये शिरण्याचं ज्यांना काही प्रेरणा दिली होती आणि त्यांचं एकूण जे लोक सैन्यामध्ये शिरले, ती सर्व सैन्य जेव्हा आझाद हिंद फौज ह्याच्यावर आपल्या भारतावर चालून आली, तेव्हा या सर्वांचे आमनेसामने हे उभे होते आणि भारतीय आपल्या सेनेमधली जे प्रमुख होते, चीफ होते, ते पुढे झाले आणि ब्रिटिश आर्मीमध्ये जे भारतीय सैनिक होते त्यांना सांगितलं की तुम्ही भारताविषयी तुमचं जे प्रेम आहे, भारतीय स्वातंत्र्याविषयी तुमची जी आस्था आहे, त्याला जागा. आणि आजची घडी ही आपल्या लोकांवर नाही तर ब्रिटिशांवर शस्त्र उभारण्याची. आणि हेच सावरकरांनी सांगितलं होतं, तुम्ही पहिलं प्रशिक्षण घ्या तरी सैनिकीकरणाचं, आणि त्यानंतर मग त्या बंदुकीच्या नळ्या कोणाकडे वळवायच्या हे मग मागावून बघू, असे सावरकर म्हणतात. आणि त्यामुळे ब्रिटिशांना सोडून जावं लागलं. ह्याचं एक उदाहरण देतो, याचं एक पुरावा असा देतो की ब्रिटिश पंतप्रधानांनी स्वातंत्र्य दिल्यानंतर भारताला जे काही भाषण ब्रिटिश पार्लमेंटमध्ये केलं, त्यांनी 2 कारणं सांगितली भारताला स्वातंत्र्य देण्याची. ते असं म्हणतात, ब्रिटन इज ट्रान्सफरिंग पॉवर ड्यू टू दी फॅक्ट. अशा कारणामुळे ते पॉवर ट्रान्सफर करतायत की दी इंडियन मर्सनरी आर्मी इज नो मोर लॉयल टू ब्रिटन अँड दी ब्रिटन कॅनॉट अफोर्ड टू हॅव अ लार्ज ब्रिटिश आर्मी टू होल्ड डाऊन इंडिया. म्हणजे ब्रिटनकडे एकही असा आता एवढी मोठी शक्ती नाहीये, कारण दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटिशांनी फार नुकसान सोसलंय आणि आता ब्रिटिशांकडे एवढं सैन्य नाहीये की ते भारताला आपल्या ताब्यात ठेवू शकतील. का? कारण ब्रिटिश सैन्यामध्ये जे काही भारतीय सैनिक होते त्यांनी त्यांच्या विरुद्ध विद्रोह केला होता आणि आपल्या भारतीय स्वातंत्र्यासाठी ते लढायला त्यांनी सुरुवात केली होती. हा किती मोठा यश यावेळेला सावरकरांना, सुभाषबाबूंना, रासबिहारी बोसांना मिळालं. पण अर्थात हा इतिहास तर आपल्याला कधी सांगितलाच जात नाही. पण आपले सर्वांची जबाबदारी आहे की हे पुढे केलं पाहिजे. भारताला स्वातंत्र्य मिळवलं आपण हे स्वातंत्र्य भारताने, पण त्यानंतर फाळणीसारखा एक मोठा घात भारत मातेच्या लचकावर बसला. आपल्याला माहितीये की 15 ऑगस्ट 1947 भारताने स्वातंत्र्य मिळवलं. त्याच्या पूर्वसंध्येला रात्री 14 ऑगस्टला पाकिस्तानची निर्मिती झाली. किती मोठा असा हत्याकांड अक्षरशः तिकडे चाललं होतं उत्तरेला. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा सावरकरांनी अतिशय म्हणजे लवकरात लवकर आपलं जे मंत्रिमंडळ होतं त्यांना एक पत्र पाठवलं. त्या पत्रामध्ये त्यांनी अनेक गोष्टी लिहिल्या होत्या, पण त्याच्यामध्ये अतिशय महत्वाची गोष्ट ही सांगितली होती की आपल्या सीमा आता सज्ज करा, सबळ करा. पण त्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. आणि त्याचं जे भोग आपण भोगले त्याच्यानंतरच्या काळामध्ये, त्याचे झळ आपण आजही सोसतो आहोत. ते असं होतं की 1947 भारत स्वतंत्र झाला, पाकिस्तान फाळणीमुळे निर्माण झाला, आणि एवढं होऊन सुद्धा भारताने त्यांना मदत केली. आर्थिकदृष्ट्या असेल, आपल्या मोठ्या लोकांच्या काही बालिश हट्टामुळे आपण त्यांना मदत केली. पण तरी सुद्धा त्या गोष्टीला न चाकता त्याच वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये पाकिस्तानने आपलं सैन्य घुसवलं ते काश्मीरमध्ये. स्वातंत्र्य प्राप्त होऊन अगदी काही महिने झाले आहेत आणि भारतीय खंडामध्ये पाकिस्तानने आपलं सैन्य शिरवलं. या सैन्याला उत्तर देण्यासाठी आपण सज्ज होतो का? होतो, पण तितक्या प्रमाणात होतो का? तर नाही. याचा फटका आपल्याला एवढा बसला की आज आपण जो जम्मू काश्मीर म्हणतो त्याचा कितीतरी भाग आपल्याला पाकिस्तानला द्यावा लागला. 1857 जे युद्ध आपण केलं ब्रिटिशांच्या विरुद्ध, त्यानंतर ब्रिटिशांनी काही भाग वेगळा केला होता, त्याची सुद्धा स्मरण आमच्या पुढाऱ्यांनी ठेवली नाही. त्या काळात त्याची सुद्धा स्मरण ठेवली नाही. आणि त्याचाच फटका, इतिहास न जाणून घेण्याचा फटका काय असतो, काय परिणाम असतात, हे असे असतात की पाक व्याप्त काश्मीर आज आपण जे म्हणतो ते आपल्याला त्यांना द्यावं लागलं आणि त्याचे परिणाम आज पूर्ण भारतभर होत आहेत. त्यानंतर 62 साली चीन विरुद्ध जे युद्ध झालं त्यामध्ये चीनने काही भाग आपला काश्मीरचा भाग पादांकृत केला आणि आजही चीनच्या हद्दीमध्ये भारताचा आणि तो काश्मीरचा काही भाग आहे. यानंतर 62चं युद्ध म्हणजे 62चं युद्ध झालं. 65चं युद्ध जे झालं तेव्हा आपले पंतप्रधान होते लाल बहादूर शास्त्री.
आणि संरक्षण मंत्री होते यशवंतराव चव्हाण. यांच्या नेतृत्वाखाली आपण भारताने किती मोठं यश पदांकित केलं होतं, ते म्हणजे आपण लाहोरपर्यंत सैन्य नेऊन सोडलं होतं. लाहोरपर्यंतचा जो प्रदेश होता पाकिस्तानचा, तो आपण घेतला होता. एवढं करून एवढा मोठा विजय आपल्याला मिळाला आणि सगळे भारतभर त्यांचा गवगव सुरू झाला, सर्वांचे अभिनंदन सुरू झाले. सावरकर तेव्हा आजारी होते, पलंगाला खिळून होते, तरी सुद्धा सावरकर म्हणतात की एवढा गवगवा आता करू नका, एवढं अभिनंदन करू नका, कारण मला भीती आहे की शास्त्रीजींचा स्वभाव पाहता, यशवंतराव चव्हाणांचे विचार पाहता कदाचित नव्हे तर नक्कीच ही मंडळी हा जिंकलेला भाग सोडून देतील. आणि तेच झालं. सावरकरांची जी भीती होती ती सत्यात उतरली. आंतरराष्ट्रीय दबावामुळे शास्त्रीजींना तो संपूर्ण भाग सोडून देता आला आणि भारताची पूर्ण जगभर नाचक्की झाली. सावरकरांचे विचार आम्ही अंगीकृत केले नाही, सावरकरांचे विचार आम्ही ध्यानात घेतले नाही, आणि त्याचा परिणाम काय झाला तर हा असा झाला. त्यानंतर आम्हाला जाग आली आणि आम्ही आमचे सीमा सज्ज करायला सुरुवात केली. मग इंदिरा गांधी असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील, त्यांच्या पूर्वीचे अनेक लोक असतील, त्याच्यानंतरचे आत्तापर्यंत लोक असतील, यांनी सैन्य बळाकडे अतिशय महत्वपूर्ण लक्ष दिलेलं आपल्याला दिसून येतं. हे सर्व इतर ठिकाणी घडत असतं. आता काय होतंय हर्षलराव, आता घडते काय आपल्या देशामध्ये की आम्ही हे सगळं ऐकावं? तर काय घडतंय सांगतो. आपल्याला फक्त पाकिस्तान आणि चीनच दिसतंय हो, पण इतर ठिकाणहून आपल्या देशामध्ये जी घुसखोरी होते, आज मुंबईसारखं बेट इंग्रज, पोर्तुगीज अशा लोकांच्या नजरेखाली आहे. आपल्याला दिसत नसलं तरी ते आहे आणि ही सत्य परिस्थिती आहे. कच्छ, पंजाब आणि वरचा जो हिमाचल प्रदेश आणि तो सगळा जो परिसर आहे तो चीन आणि यांनी पाकिस्तानने तर वेढलेलाच आहे. बंगाल सारख्या भागामध्ये आता निवडणुका झाल्या बंगालमध्ये, आणि जे काही भीषण तांडव झालं ते अतिशय लाजिरवाणं आणि संपूर्ण आपल्या तुमच्या माझ्या तोंडावर काळिंबा फासणारं होतं. बांगलादेशमधले अनेक घुसखोर तिकडे घुसत आहेत, खाली दक्षिणेकडून आपल्याकडे हल्ले होत आहेत, म्हणजे केरळ असेल, तामिळनाडू असेल, असे बऱ्याच ठिकाणाहून आपल्या देशामध्ये घुसखोरी होत आहेत. आणि आम्ही फक्त एकच म्हणतो की मला काय त्याचे. हे जे वाक्य आहे ना अतिशय घातक आहे. मला काय त्याचे. सावरकरांचे पुस्तक आहे मोपल्यांचे बंड, अर्थात मला काय त्याचे. हे पुस्तक वाचा, ते कुठेही उपलब्ध होईल. उपलब्ध आज नाही झालं प्रत्यक्ष प्रत तरी PDF स्वरूपात ते स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या साईटवर उपलब्ध आहे. आणि तिकडेही नाही मिळालं किंवा तुम्हाला वाचायची इच्छा नसेल तर किमान ते ऐका, मग कळेल की मला काय त्याचे या वाक्यामुळे किती भीषण अपघात आणि किती भीषण परिस्थिती आपल्याला अनुभवायला येते. म्हणून आज गरज काय आहे तर सैनिकीकरणाची अतिशय गरज आपल्या या देशाला आहे. सावरकर म्हणाले होते की लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार द्वीप समूह या सर्वांनी इकडे या ठिकाणी आपण आपली सेना ठेवली पाहिजे. हे आपल्याला तेव्हा लक्षात आलं नाही, पण आता येते, नशीब ते आपलं. उत्तरेकडून येणारं जे काही संकट आहे ती हिमालय आणि पायदळ आपलं अडवतच आहे. पण पूर्व आणि पश्चिमेकडून जे काही आपल्यावर आक्रमण होतील ते हे म्हणजे पश्चिमेकडून येणारं आक्रमण हे लक्षद्वीप अडवेल आणि पूर्वेकडून येणारं आक्रमण हे अंदमान आणि निकोबार ही बेटं अडवतील, असं सावरकरांचं म्हणणं होतं. आणि ते अडवत असताना तेवढा वेळ आपल्याला मिळेल की भारताचा महत्वाचा जो खंड आहे तिकडे तयारी करायला, आणि ते करत असताना आपल्याला या द्वीपांच्या मदतीलाही धावता येईल. आज अंदमान आणि निकोबार ही जे बेट आहे फक्त काय 2 बेटं नाही आहेत, 500हून अधिक छोटी छोटी बेट आहेत आणि ते सर्वांना मिळून अंदमान आणि निकोबार द्वीप समूह म्हणतात. पण या 500हून अधिक असणाऱ्या बेटांमध्ये फक्त आणि फक्त 36 फक्त बेटं जी अशी आहेत की जिकडे लोक राहतात. बाकीची बेटं ही निर्जन आहेत. आणि अशा ठिकाणी बांगलादेश असेल, म्यानमार असेल किंवा श्रीलंका असेल, इथली लोक जाऊन तिकडे घुसखोरी करतायत. हे आपण कधी थांबवणार आहोत? आणि ह्याचा परिणाम आपल्याला भोगावाच लागतो हो. नाही कसं म्हणता तुम्ही, भोगावाच लागतो, प्रत्यक्ष असो अप्रत्यक्ष असो. आज जर आपण शस्त्रसज्ज झालं नाही, अरे ही खूप मोठी गोष्ट झाली, पण आज जर आमच्या तरुणांना म्हणजे शस्त्रबद्ध नाही केलं किंवा सैनिकी शिक्षण नाही दिलं तर फार मोठा घात पुढे होऊ शकतो. छोट्या गोष्टीमध्ये. आणि हे फक्त मी वाऱ्यावरच्या गोष्टी म्हणत नाही, मी स्वतः होतो.
मी स्वतः लहानपणी सी कॅडेट को मध्ये होतो. ते नेव्ही कसं काम करते ते सगळं मी पाहिलं आहे. तिकडे प्रशिक्षण घेतलेलं आहे. अक्षरशः 5 वर्ष मी त्या सगळ्या गोष्टीमध्ये होतो आणि त्या सगळ्या ट्रेनिंगचा माझ्यावर काय परिणाम झाला आहे हे मला माहिती आहे. किती महत्त्वाचं ट्रेनिंग असतं ते सगळं. हे सर्वांना देणं अतिशय महत्त्वाचं आहे. शाळा महाकॉलेज नाही करत असेल तर आपण आपापल्या पातळीवर केलं पाहिजे. तुम्ही पुढे कोणत्याही क्षेत्रात जा, पण किमान तुमच्या शरीरामध्ये तेवढा धीटपणा आला पाहिजे. शरीरच नाही तर तुमचं मन सुद्धा तेवढं धीट असलं पाहिजे आणि त्यासाठी सैनिकी शिक्षण अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते आपण आजच्या काळामध्ये घेतलं पाहिजे. सावरकरांनी अनेक उपदेश केले, अनेक गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे सैनिकीकरण करून आपलं मन, आपलं शरीर तर बलाढ्य करायचंच आहे, पण त्यामध्ये अजून एक कविता सावरकरांची अशी आहे, ती आपल्याला आपलं स्वत्वाचं जाणीव करून देते आणि आपल्या शक्तीची जाणीव करून देते. ती अशी की अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, मारिल रिपू जगती असा कवण जन्मला, अट्टहास करीत जयी धर्मधारिणी, मृत्यूशीच गाठ घालू मी घुसेरणी, अग्निजाळी मजसीना खळग छेदितो, अरे भिवनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो, खुळा रिपूत यास्वये मृत्यूच्याच भीतीने भिवू मजसिये, अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, मारिल रिपू जगती असा कवण जन्मला, लोटी हिंस्त्र सिंहाच्या पंजरी मला, लोटी हिंस्त्र सिंहाच्या पंजरी मला, नम्रदास समचाटील तोपदांगुला, आण तुझ्या तोफांना क्रूर सैन्य ते, यंत्रतंत्र शस्त्र अस्त्र आकवोकते, हला हला त्रिनेत्र तो, हला हला त्रिनेत्र तो, मी तुम्हासी तैसाची गिळूनी जिरवितो. आपण अनेक गोष्टी गिळतो पण जिरवलं नाही तर आपल्याला त्याचा त्रास होतो. सावरकरांचं असं म्हणणं आहे की गिळूनी जिरवितो, अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, मारिल रिपू जगती असा कवण जन्मला. या सगळ्या गोष्टींचा आज अतिशय गरज आपल्या भारताला आहे, आपल्या प्रत्येकाला आहे. दैनंदिन जीवनामध्ये जे काही त्रास आपल्याला भोगावा लागतो तो आपण सबळ नसल्यामुळे, दुर्बल असल्या कारणाने आपल्याला तो भोगावा लागतो आणि या कारणासाठी आपण सैनिकी शिक्षण प्रकर्षाने घेतलं पाहिजे. नाही प्रत्यक्ष घेता आलं तर किमान व्यायाम करून इतरांना प्रेरणा देऊन हे केलं पाहिजे. पण नक्की सावरकरी विचारांचा आपण अवलंब या सगळ्या पुढच्या काळामध्ये केलं पाहिजे, एवढंच मी तुम्हाला सांगतो. आणि आज या महत्त्वाच्या राष्ट्रीय तिथीनिमित्त तुम्हाला शुभेच्छा देतो. वंदे मातरम. जय हिंद. धन्यवाद.